नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण शेतकरी कुटुंबांना 30,000 रुपये कशा पद्धतीने भेटणार आहेत अगदी सविस्तर बघणार आहोत. तर शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आजची ही नवीन अपडेट आहे. तर 12,000 रुपये, 18,000 रुपये टोटल मिळून 30,000 रुपये वर्षाकाठी कशा पद्धतीने किती हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यासोबतच जो नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता रखडलेला आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे. त्याची सुद्धा काय अपडेट आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर सध्याची जी लाडकी बहीण योजना चालू आहे तिचा जो GR निघाला होता 12 जुलै 2024 रोजी, तर या GR मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की हा 7वा मुद्दा बघा. लाडकी बहीण योजनेचा जो GR निघालेला होता त्याच्यातला हा 7वा मुद्दा आहे. तर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ आता PF MSDBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. तर केंद्र सरकार, राज्य सरकार या शासनांच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, तर PM किसान याच्यामुळेच उल्लेख केलेला आहे. जी लाभार्थी आहेत PM किसानचे त्यांना आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची गरज नाही. तर त्यांनी हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर त्यांनी ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. म्हणजेच पूर्णपणे PM किसान ज्यांना ही योजना भेटते त्यांचा संपूर्ण डाटा ऑलरेडी सरकारकडे आहे. तिथं खालीच बघू शकता तुम्ही विभागांकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की पूर्णपणे जे PM किसान योजना सोबतच नमो शेतकरी योजना पूर्णपणे या दोन्ही योजनेचा जे लाभ घेत असतात त्यांचा जो पूर्ण डाटा आहे तो पूर्णपणे सरकारकडे ऑलरेडी आहे. त्याच्यामुळे त्यांना ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरण्याची काहीही गरज नाही. तर त्यांनी हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. म्हणजेच PM किसानचे पूर्णपणे शेतकऱ्याला वर्षाकाठी 6,000 रुपये भेटतात. सोबतच नमो सन्मान निधी शेतकरी योजनेचे सुद्धा 6,000 रुपये भेटतात. असे मिळून टोटल 12,000 रुपये वर्षाकाठी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असतात. म्हणजे हा जो PM किसानचा जो हप्ता आहे तो 4 महिन्याने 2,000 असा पडत असतो. म्हणजे दोन्हीचे मिळून जर पकडले तर 4 महिन्याला पूर्णपणे 4,000 असे भेटतात आणि वर्षाकाठी टोटल मिळून 12,000 रुपये भेटतात. त्याची पूर्णपणे आपण सविस्तर माहिती दाखवलेली आहे, ती सुद्धा बघून घेऊयात. तर बघू शकता नमो शेतकरी योजना, तर याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला 6,000 रुपये भेटतात. तर हे 6,000 रुपये कशा पद्धतीने भेटतात, दर 4 महिन्याला 2,000 भेटतात. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्यांचे 2,000 भेटतात. एप्रिलच्या पुढं मे, जून, जुलै, ऑगस्ट तोपर्यंत आपल्याला 2,000 भेटतात आणि ऑगस्टच्या पुढं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तर या 4 महिन्याचे अजून 2,000 भेटतात. तर नमो शेतकरी योजनेचे टोटल मिळून 6,000 रुपये भेटतात. त्याच पद्धतीने सेम टू सेम प्रोसेस आहे प्रधानमंत्री सन्मान निधीची. इथं सुद्धा 6,000 रुपये वर्षाकाठी दिले जातात. तर हे 6,000 टप्प्यांमध्ये दिले जातात. जशा पद्धतीने नमो किसान योजनेचे 6,000 रुपये दिले जातात अगदी सेम टू सेम प्रधानमंत्री सन्मान निधीचे सुद्धा 4 महिन्यांनी 2,000 रुपये 4 टप्प्यांमध्ये दिले जातात. म्हणजेच पूर्णपणे याची अशी जी प्रोसेस आहे 3 टप्प्यांमध्ये दिले जातात. म्हणजे 6,000 मिळून टोटल मिळून 12,000 रुपये होतात. म्हणजे नमो किसान योजनेचे 6,000 रुपये, प्रधानमंत्री योजनेचे 6,000 रुपये असे टोटल मिळून कंबाईन केले तर हे 12,000 झाले. आता इथं बघू शकता तुम्ही प्रधानमंत्री योजना, तर या योजनेचा पूर्णपणे शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाकाठी भेटतात. सेम टू सेम नमो सन्मान निधीचे सुद्धा 6,000 रुपये भेटतात. म्हणजेच प्रधानमंत्री योजनेचे सुद्धा म्हणजेच PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो सन्मान निधी किसान योजनेचे सुद्धा 6,000 रुपये भेटतात. टोटल मिळून झाले 12,000 रुपये. आता जे उरलेले 18,000 आहे ते कशा पद्धतीने भेटणार आहे तर आपल्या शेतकरी कुटुंबातील जी पण महिला असेल तर आता काही एक महिला असं काय बंधन राहिलेलं नाही. घरामध्ये 3 जरी महिला असतील किंवा 4 जरी असतील तर सरसकट सर्वांना याचा लाभ आता घेता येणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचे जर सरासरी 12 महिन्याचे पकडले 1,500 रुपये महिना आहे तर 18,000 रुपये वर्षाकाठी याचे जमा होतात.
म्हणजेच हे 18,000 लाडकी बहीण योजनेचे, सोबतच 6,000 रुपये नमसन्मान निधीचे आणि प्रधानमंत्री योजनेचे 6,000 रुपये असे टोटल मिळून 30,000 रुपये आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोबतच शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांना कळेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ सांगितलेला आहे। त्याच्यामुळे अशाच नवीन नवीन योजना सोबतच माहिती आणि नवीन काय घडामोडी चाललेल्या आहेत सर्व अपडेट